20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील 14,783 शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक, 70 वर्षांची वयोमर्यादा किंवा डी.एड. बी.एड. धारक तरुणाची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तेवढी पदे कायमची संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर.टी.ए.नुसार कमी पटसंख्या असतानाही त्या शाळांमध्ये 2 ते 3 शिक्षक कार्यरत होते. पटसंख्या जास्त असतानाही त्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळत नाही, अशी दुसरी बाजू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षण विभागाने समूह शाळा हा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गाव तेथे शाळा ही संकल्पना मोडीत निघेल आणि त्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्व स्तरातून विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय काढला. आता सेवानिवृत्त शिक्षकांबरोबरच डी.एड. बी.एड. झालेल्या सुशिक्षित तरुणालाही संधी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र त्या जागांवर कायमस्वरूपी शिक्षक नेमावेत आणि हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील पुढे येत आहे. सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर. वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश.